ए रमा, नको तेवढं नको तिकडे कुठेतरी बोलवते. अगं माझे कपडे कुठे आहेत? आले आले, तुम्ही कशा पाय वरडतायसा? हे घ्या. हे घ्या. उभी राहिली आपली खांबासारखी. मी मगापासून ओढतोय. तू आहेस कुठे? पॅन्ट कुठे? शर्टाच्या आत आहे. शर्टाच्याच पॅन्ट? माझ्या माहितीप्रमाणे पॅन्टीच्याच शर्ट घालायचा असतो. शर्टाच्याच पॅन्ट घालते का? बाई आहेस का? कोण आहे? बघा तुमचं हे पुराण थांबवा, मला अजिबात येईल नाही. बघ पुराणाच्या गोष्टी तुम्हाला सांगू नकोस. मी सांगतो तुला. पण मला तिथं कामं पडलेली आहे. हे तुमचे कपडे अगं पण मला वेळ होता त्याचं काय? तू सांगतो हे तुमचे कपडे घ्या. मी चालले कशी बघा आता. कमाल आहे बाईची. मलाच फायर करून गेली. तरी बरं ही आहे म्हणून माझ्या वस्तू वेळच्या वेळी तरी सापडतात. बस बस बस, यावर आता एकच उपाय. त्याचं लग्न करून दे ना, हेच ना? राईट. पण त्याचा विचार घेतलायत का? त्याचा काय विचार घ्यायचा? श्यामरावाच्या मुलीला सून करून घ्यायचं मी केव्हाच ठरवलंय. अहो पण संसार त्याला करायचा आहे. संसार आपोआप होतो, आपला नाही झाला. डॅडी मी तयार आहे. त्याला निघायचं ना आपण? थांबा, बॅग आणून देते तुमची. बघा ती कंटाळून निघून गेली. तुम्ही पेपर काय वाचत बसलायत? हा फोटो बघितलास? कुठला फोटो? काय बघायचा आता? काय कुठल्या तरी कॉलेजच्या फंक्शनचं आहे, दुसरं काय? आपण कॉलेजमध्ये काय करत होता? मी? हं. माझा काय संबंध आहे कॉलेजशी? कॉलेजचं शिक्षण संपूर्ण आता 2 वर्ष झाली. आता काय संबंध राहिलाय कॉलेजची? आपण कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता तेव्हा तरी आपला कॉलेजशी संबंध होता का? तेच म्हणतोय मी. Shut up. नाही म्हणजे मी काय म्हणतो की तू या फोटो मध्ये कसा ते सांग. मी हा. माझा फोटो येतो? हा. शक्यच नाही माझा फोटो असणं. मला एखादा जुळा भाऊ होता का हो? नाही म्हणजे तुम्ही आम्हाला जत्रेला घेऊन गेला असाल, तो जत्रेत हरवला असेल. मेले में वो खो गया होंगा, मैं तुम्हारे पास रह गया होंगा. चुप. आता तुम्ही बोलला म्हणून मी बोललो, नाही तुम्हाला काय करायचं? तुम्ही कशाला बोलता? जास्त चावटपणा करू नकोस. या फोटोतली मुलगी कोण? ती मुलगी आहे. हा ती मुलगी आहे. तर मला काय माहिती कोण मुलगी आहे ते? मी माझी विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये गेलो होतो. हा. आता बेस्ट कॅन्डिडेट म्हणून त्या मुलीची निवड झाली. मी फक्त अभिनंदन केलं बस. माझा काय संबंध आहे? मला काय करायचं कोण? असे. अहो हो ती बघा ती. हे घ्या. हे बघा, मी याला घेऊन ऑफिस मध्ये जातो. हा. संध्याकाळी यायला उशीर होईल. हो चले. चला ना. ओके. बॅग मी घ्यायची. चला. राजेश, ही मुलगी कोण? ही मुलगी आहे. नाही म्हणजे ही आंधळी आहे. आपल्या डोळ्या साईला भेटायला ती हॉस्पिटलमध्ये चालली. आपण तिला हॉस्पिटलमध्ये सोडूया डॅडी. डोळसाईला भेटायला हॉस्पिटल मध्येच जायचं ना. हे बघ, मला सॉलिसिटर कडे जायचंय. मी जाताना तिला हॉस्पिटल मध्ये सोडतो. तुम्ही कशाला? मी सोडतो ना डॅडी हिला. म्हणजे हिला अरे तुझी तब्येत बरी नाही ना, आज जाऊन झोप पाहू. कोणाची? हा माझी नाही माझी तब्येत बरी नव्हती पण अरे कमाल करतोस. आराम कर म्हटलं, आज जाऊन जा आराम कर. हो, ठीक आहे. नाही पण मी सोडलं असतं तर हे मी सोडलं असतं बरं झालं असतं डॅडी. नाही आराम करतो ना, आराम करतो. गाडी चालवत नाही, तिला पण हॉस्पिटल आपलं गॅरेज मध्ये टाकलं पाहिजे. घाबरली होते. बेटी, नाव काय तुझं? साहेब, तिला मराठी समजत नाही. ती तामिळ आहे ना, तामिळ म्हणून. अम्मा नेम इंतडू गुंतडू चन्नम्मा. इंतडू. तिचं नाव चन्नम्मा आहे. चन्नम्मा. पण काय रे, एवढी अवघड तामिळ भाषा तुला कशी काय येते? तशी काही कठीण भाषा नाही आहे, एवढी सोपं आहे. बरं तिला विचार ती कुठे राहते आणि तिची आई कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे तेही विचार. अम्मा चेन्नम्मा. वेर यू स्टे एन्नडम्मा इन्नडुदा एल्लडुदा अम्मा अम्मा मदर मदर ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕಾಯ್ತಡ ಆಯ ಧಾರಾವಿ ಜೋಪಡ್ ಪಟ್ಟಿಮ್ಮ ಅಮ್ಮ ಜಸ್ಟ್ ಲೋಕ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ सापडेल इंटरम्मा. नाडू नाडू कळतळलं. ती धारावीच्या झोपडपट्टीत राहते आणि तिची आई जसलॉक हॉस्पिटल मध्ये आहे.
अरे तिला विचार काही मदत हवी का? मला नको. हं? तिला विचारतो ना. अम्मा चेन्नम्मा हेल्प निर्तडा पाहिजे तडा हेल्प. ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. नको तडा नको तडा. नाही कळलं. नको म्हणाली. बर ಲಾ ಇಲ್ಲ ಪಾಲು ತಂಡ ಪಾನಿ ಎಂಪಾಲ ಅಷ್ಟಲ್ಲ. बरोबर सांगतो ना. हॉस्टेल पर्यंत सोडा. सोडा पाहिजे तिला सोडा. तहान लागली असं म्हणाली ती. अरे ते समोर ज्यूस सेंटर दिसतं ना, तिथे गाडी उभी कर. काय अरे कमाल आहे आजकालच्या पोरींची. काय झालं? यांच्यावर प्रेम करा, हं. यांची रुसणी फुगणी काढा. तरी बरं हिचं हॉस्टेल जवळच होतं. हो ना. लांब असतं तर पोचवता हिने मला फाडून काढलं असतं. हे काम साहेब करणार आहेत. म्हणजे काय? म्हणजे सकाळी आपण कशा करता घरातून निघाला होतात? टेंडर भरायला फाईल द्यायची होती बाबांना. मग ती फाईल कुठे आहे ना आतमध्ये. कुठे दाखव ना. अरे ही काय? यात काय? ही हे कोणी केलं? कुणी केलं? अरे वा पैसे कागद फाडत होत्या आणि तुम्ही चेंडू सारख्या बाहेर फेकत होतात. क्रिकेटचा खेळच चालला होता. इतका वेळ खुडवत होतं तरी लक्ष नव्हतं. प्रेम आंधळ म्हणतात ते असं हे कळलं? सगळं ठीक आहे रे, पण बाबांना आता मी काय सांगू? ते मी काय सांगणार? आयडिया काढ ना. आयडिया मी काय सांगू? एक तर फाईल पाडलीस आणि आयडिया. कमाल झाली या पोराची. ऑफिस बंद व्हायची वेळ झाली, आता काय टेंडर भरणार? कुठे गेला कोणास ठाऊक? डॅडी हळूहळू सावकाश 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 सावकाश. यू फुल, कुठे गेला होतास? आज टेंडर भरायचं ठाऊक नाही तुला? डॅडी आणि तू काय झालं? काय झालं नाही ते विचारा. म्हणजे याचा आवाज आला. काय झालं? सकाळी ऑफिसला जाताना 4 गुंडांनी साहेबांची गाडी अडवली. 5 नाही 4 होते. 5 मी बघितले 4 होते. 5 हा यांचा आवाज आहे. 5वा काय तुमच्या मागे लपला होता? त्यानं डोळ्यावर गुद्दा नाही का मारला? फदक. 5 जणांनी यांना फुदूक मारलं. आपलं बेदम मारलो. डॅडी काय? तरी इतकं मारलं त्याला टेंडरची फाईल पाहिजे होती. हा कोणातरी अपोजिट पार्टीतल्या माणसाचं काम होतं डॅडी. तसं काही नाहीये साहेब, पण राजेश बाबूंनी सुद्धा त्यांचा डाव उधळून टाकला. त्या फाईलीतले कागद तरा फाडून टाकले. या चंद्रने पण मला मदत केली कपडे फाडायला. फाईल फाडायला. फाईल फाईल का बस आयुष्यात प्रथमच डोकं वापरलंस. अरे टेंडर काय नंतर भरता येईल. कपडे पण नवीन शिवता येतील ना डॅडी? चंदू तू त्याला घेऊन जा. घेऊन जातो. त्यांचं काही खरं नाही. दुखते का रे? फार दुखते का रे? कोण गो? इले आत्ता इले काय झाला? काय हा गुंड माझी छेड काढतोय. असा काय रे? औषध असताना हेच शिकवल्यान काय? शाळा कॉलेजात हेच शिकतात काय? काय सांगताय? अहो तसं काही नाही हो. ती जरा रागावली होती म्हणून तिची समजूत काढत होतं एवढंच. नाही खोटं बोलतोय तो. हा विनाकारण माझ्या मागे लागलाय. काय रे? रस्त्यात गाठून पोरींची छेड काढतास? या गचगचावून देईन तुका अहो, आता. तसं काही नाही हो. तुम्ही इकडे या. काय? काय माहितीये का, मी तरुण आहे, तीही तरुण आहे, त्यातून दिसायला खूप सुंदर आहे. मग मला ती आवडली तर काय झालं? हा मग हत्कार माका सांगता हे खरंच सुंदर रे चेड आहे ना? मग कसा वाटला माझा चॉईस? मग तुम्ही मला सांगा, जर मी तिला लग्नाची मागणी घातली तर काय बिघडलं? वा रे वा तुझं चॉईस. चेडू चांगला गमला की बोला लग्नाची मागणी घाल. बोला लग्नाची मागणी घाल. तुझा 1 वे ट्रॅफिक मरे. पण तुम्ही बापराव ते काय विचारताय? काय ग तुझं काय म्हणणं? हा मला अजिबात आवडत नाही. ऐकलास? नो एंट्री. अगं तो पण 1 नंबरचा गुंड मवाली आहे. अगं पण जया, रिवर्स अकडे हे बघ, मी तुका एक दुसरं चॉईस देतोय. माका 9 चेडवा असत. अगदी 36 वर्षापासून 18 वर्ष बहुतरची का चॉईस असा. अरे एका परी एक चेडवा अगदी हे बघा मला असल्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, कळलं ना? ए जया तू सांग ना याला. तुका चॉईस देत आहे. बोल, तुरुंगात येतास की माझी चढवा बघतास? तुका चॉईस आहे. अगं जय तू असं काय करतेस? काय बोलू नको. तुझं चॉईस सांग माका. माझ्या घराकडे चढवा बघू येतास की तुरुंगात बसतास? घराकडे येते. घराकडे येतात ना? होय. शाबास चढवा. तुका आता काय धास्ती नाही हा? अजिबात नाही. काय ह्याचं चॉईस गावलो तो माझं जावई झालं. चल हम्म. चल अहो चल चल. अगं जय तू नुसती All the उभी best. झालीस, सगळं त्यांना सांग ना काहीतरी.